बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय झाला आणि त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देतात सगळ्यांचं लक्ष लागलं ते सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावर. ही जागा कोणाला मिळणार यावर बऱ्याच चर्चा झाल्या. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अनेक नेत्यांची नावं चर्चेत आली. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळेल अशी चर्चा असतानाच आता एक वेगळंच नाव पुढे येतंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. एक असं नाव जे तुम्हा आम्हा सर्वांना परिचित आहे, पण एनसीपी मधून नाही तर बीजेपी मधून ते नाव म्हणजेच नवनीत राणा. आता भाजपच्या नवनीत राणा यांना एनसीपीच्या राज्यसभेच्या जागेवर उमेदवारी मिळणार का आणि ह्या चर्चा कशा सुरू झाल्या, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही बघताय पॉलिटिकल महाराष्ट्र. सुनेत्रा पवार यांनी 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या समोर होत्या त्यांच्याच ननंदबाई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे. ही लढत राज्यातील सर्वाधिक चर्चेची ठरली. मात्र या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आली आणि त्यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. विधानसभा सदस्य झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे ही जागा आता रिक्त आहे आणि याच रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांची नावं चर्चेत होती. काही वृत्तांमध्ये छगन भुजबळ यांच्यासोबतच इतर नेत्यांची नावं सुद्धा चर्चेत होती. मात्र पक्षाकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता. उलट छगन भुजबळ यांनी स्वतः अशा चर्चांना केवळ माध्यमांमधले तर्कवितर्क असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र सूत्रांच्या हवाल्यानं एक नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे भाजप नेत्या नवनीत राणा. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर नवनीत राणा यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय. या चर्चेला आणखीन बळ मिळालं ते अलीकडच्या काही भेटीगाठींमुळे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या बैठका होणार असल्याची माहिती आली. तसंच राणा दाम्पत्यानं पार्थ पवार यांची सुद्धा घेतलेली भेट हा चर्चेची विषय ठरली. त्या भेटींमध्ये राज्यसभा निवडणुकींच्या संदर्भात चर्चा झाल्याचा दावा सूत्रांकडून केला जातोय. मात्र या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अजूनही अशा कोणत्याही चर्चेला दुजोरा देण्यात आला नाही. पक्षातील नेत्यांचं तर म्हणणं आहे की राज्यसभेच्या जागेच्या बाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र गेल्या काही दिवसात घडणाऱ्या राजकीय भेटीगाठी, वाढलेल्या हालचाली आणि सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीकडे पाहता नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा जोर धरत असल्याचं चित्र आहे. आता खरंच राष्ट्रवादीच्या वाट्याची ही जागा भाजपच्या नवनीत राणा यांना मिळणार का आणि अजित पवार गट यावर काय भूमिका घेणार याचं उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण तुर्तास तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.